दंडोत प्रणाम. परमेश्वरामध्ये अनंत धर्म आणि अनंत गुण आहेत आणि ते जर आपण समजून घेतले तरच आपल्याला परमेश्वर कळेल, समजेल. परमेश्वर ही वस्तू काय आहे जर आपल्याला कळालं तरच अनन्यभावी शरण जाऊन आपण आपल्या हितासाठी परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करू शकू. जीवदेवतांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे भावरूप दोष असतात त्याप्रमाणे परमेश्वरामध्ये मात्र कोणत्या प्रकारचे दोष नसून तो स्वतः केवळ असल्यामुळे स्वरूपीचा आनंदसुद्धा जे जीव मोक्षाला जातात, परमेश्वराला प्राप्त करतात, अशा ज्ञानियाला किंवा प्रेमियाला तोच आनंद परमेश्वर देतात. आणि जरी अनंत जीवांना परमेश्वराने आनंद दिला तरी तो परमेश्वराचा जो सर्वांग जो आनंद आहे तो भंग पावत नाही, तो पूर्णपणे केवळ आहे, शुद्ध आहे. म्हणून आनंद तो असं परमेश्वराला म्हटलेलं आहे. परमेश्वरामध्ये अनंत गुण, अनंत धर्म आणि अनंत शक्ती असतात. ज्या देवी देवता आहे त्या परमेश्वराच्या अनंत शक्ती आहे. परमेश्वर केवळ आहे हा गुण आणि असे अनेक गुण परमेश्वरामध्ये आहे. ते समजून घेतले आणि ते घेतल्यानंतर परमेश्वराची अनन्यभावी भक्ती केली तर त्या जीवाची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून परमेश्वर मुक्ती करू शकतो. म्हणून आपण परमेश्वराला समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण जरीही आपण समजून घेतलं तर परमेश्वर जाणवल्याशिवाय किंवा परमेश्वराचा बोध दिल्याशिवाय ह्या जीवाला कळत नाही. त्यासाठी लागते मात्र आपली आर्तता, सत्याची ओढ. ती जर असेल तर परमेश्वर नक्कीच आपल्याला बोध देतील. दंडोत प्रणाम.